नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे। आपली जी सिरीज आहे अंतिम वार, या अंतिम वार सिरीजचा हा अंकगणितचा दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे, दुसऱ्या नंबरचा लेक्चर आहे। या लेक्चरमध्ये एकूण आपल्याला 6 घटक डिस्कस करायचे आहेत। पहिल्या नंबरचा घटक आहे लसावी व मसावी, एलसीएम आणि एचसीएफ। दुसऱ्या नंबरचा घटक टाइम अँड वर्क, काळ व काम। तिसऱ्या नंबरचा घटक नळ व टाकी, पाईप अँड सिस्टम। चौथ्या नंबरचा घटक अंतर, वेळ व वेग, डिस्टन्स, टाइम अँड स्पीड। पाचव्या नंबरचा घटक रेल्वे म्हणजे आगगाडी आणि सहाव्या नंबरचा घटक बोट व प्रवाह। नक्कीच व्हिडिओ थोडाफार मोठा होणार आहे, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या जी काही एग्जाम आहे त्या एग्जाम मध्ये नक्कीच 2 मार्क मिळू शकता, कारण की जबरदस्त लेवलचे जे काही चांगल्या लेवलचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसायला पाहिजे। आणि सोबतच ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट सुद्धा त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला कव्हर करायचे आहेत। आता बघा, एक महत्त्वाची सूचना देतो मी तुम्हाला। पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला जर स्वतःला चेक करायचं आहे तर एकच प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचं नाव आहे टेस्ट सिरीज। तर विदर्भ आयएस अकॅडमी च्या माध्यमातून एक टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली आहे। पहिल्या नंबरची टेस्ट सिरीज 2 नोव्हेंबरला झाली, दुसऱ्या नंबरची टेस्ट सिरीज 23 नोव्हेंबर। पुन्हा आपल्यासाठी 3 टेस्ट सिरीज म्हणजे 3 पेपर बाकी आहेत। तर तुम्हाला जर या संदर्भात जर काही जर माहिती लागल्यास तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉल करून माहिती विचारू शकता, ठीक आहे। पहिल्या नंबरचा घटक लसावी व मसावी, एलसीएम आणि एचसीएफ। एलसीएम आणि एचसीएफ च्या कन्सेप्ट उजव्या बाजूला एलसीएम आहेत आणि डाव्या बाजूला एचसीएफ आहेत। एलसीएम अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला दिलेल्या प्रत्येक संख्येचा भाग जातो, आणि एचसीएफ म्हणजेच काय, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो। मग एलसीएमचा साधा अर्थ काय, लसावी हा दिलेल्या संख्यातील मोठ्या संख्ये इतका किंवा त्यापेक्षा मोठा असू शकतो। मसावी हा दिलेल्या संख्यातील लहान संख्ये इतका किंवा त्यापेक्षा लहान असू शकतो। आता ह्या तर व्याख्या झाल्या, सोबतच लसावीचा वापर केव्हा करायला पाहिजे आणि मसावी म्हणजे प्रॉब्लेम मध्ये लसावी केव्हा काढायचा आणि मसावी केव्हा काढायचा आहे प्रश्न आपल्या माइंड मध्ये निर्माण होतो। तर लसावी जर काढायचा आहे तर लसावी काढण्यासाठी एकतर स्पष्टपणे दिलेलं रे की हे काही नंबर्स आहेत, ह्या नंबर्स आपल्याला लसावी काढायचा आहे। सोबतच लहानात लहान संख्या काढा म्हणजेच लसावी काढणे। पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील म्हणजेच लसावी काढणे, आणि त्याच्यानंतर किती वेळा एकत्र वाचतील म्हणजेच लसावी काढणे। आता त्याचप्रमाणे मसावी समजून घेणं गरजेचं आहे। तर मसावी मोठ्यात मोठी संख्या म्हटल्याच्या नंतर मसावी काढणे, समान संख्या असतील तर मसावी काढणे, आणि सोबतच कमाल किंवा मॅक्झिमम हे शब्द दिसल्याच्या नंतर मसावी प्रॉब्लेम मध्ये काढावं लागेल, राईट। प्रश्न क्रमांक पहिला अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत वापरून 92 म्हणजे 92 व 700 या संख्यांचा लसावी काढा। लसावी काढणे म्हणजे दिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या किंवा त्यापेक्षाही मोठा हा लसावी असू शकतो। अगदी बरोबर आहेत। मग आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सर्वात मोठी संख्या 2 संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे, 700 आहेत। 700 पेक्षा मोठा ऑप्शन एकच ऑप्शन आहे, तो ऑप्शन क्रमांक पहिला, कारण की दिलेल्या संख्यापैकी लसावी हा मोठा संख्ये इतका किंवा त्यापेक्षाही मोठा असू शकतो। मग 700 तर नाही आहेत, मग 700 पेक्षा मोठा एकच ऑप्शन आहे, तो ऑप्शन म्हणजे कोणता, 16100। PYQ लिपिक टंकल एकक मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहेत, राईट। त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा, रीना, टीना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली। 3 व्यक्ती आहे, रीना, टीना आणि हिना। एक फेरी रीनाने 70 सेकंदात, टीनाने 105 सेकंदात आणि हिनाने 175 सेकंदात पूर्ण केली। त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील? प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील हे वाक्य दिसल्याच्या नंतर लसावी काढायचं आहेत। मग आता रीना, टीना आणि हिना, रीनाला 70 सेकंद लागतात एक फेरी पूर्ण करण्यासाठी, त्याच्यानंतर टीनाला 105 सेकंद लागतात आणि हिनाला 175 सेकंद लागतात। यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी, यांचा काढायचा आहे लसावी। जबरदस्त शॉर्टकट मेथड सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू करा। अर्ध्या तासापर्यंत जर तुम्हाला नाही समजलं तर स्विच करून द्यायचा,
पण अर्धा तास कॉन्सन्ट्रेशन नक्कीच फायदा होईल. 2 गुण तुम्हाला 31 डिसेंबरला मिळणार म्हणजे मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून. अगदी बरोबर. तर एक म्हणजे 70 रीनाला 70 सेकंदात ती एक फेरी पार करते, टीना 105 सेकंदात आणि हिना 175 सेकंदात पूर्ण करतात. काय करायचं, लसावी जर काढायचं आहे तर लसावी काढण्यासाठी इथे काय करायचं, 2 जवळच्या संख्येचा फरक घ्यायचा. फरक मग 2 जवळच्या संख्येचा फरक, या ठिकाणी जो फरक आहे, फरक बरोबर तो फरक कितीचा आहे, 75चा फरक आहे. 75चा फरक 2 जवळच्या संख्यांचा घ्यायचा फरक. फरक घेतल्याच्या नंतर आता या संख्यांना फरकचा भाग द्यायचा, या संख्यांना फरकचा भाग द्यायचा. मग जर 70ला 75चा भाग दिला तर भाग 35 म्हणजे फरक कितीचा आहे, 35चा फरक आहे. 105 आणि 70 मध्ये फरक कितीचा आहे, 35चा फरक आहे. 70ला जर 35चा भाग दिला तर भाग 2चा जाणार आहेत. 105ला जर 35चा भाग दिला तर भाग 3चा जाणार आहेत. आणि 175ला जर 35चा भाग दिला तर भाग हा 35 5 175. आता काय करायचं, हे 35 जशाच्या तसंच लिहायचं. या डब्यामध्ये असणाऱ्या संख्यांचा काढायचा लसावी. आता लसावी काढण्यासाठी सर्वात मोठी संख्या कोणती आहे या डब्यात, बरं या डब्यात कोणती आहे, 5. 5ला 3चा भाग जातो का नाही, 5 त्रिक 15 म्हणजे भाग जाणार. 15ला 2चा भाग जातो का नाही, पॉइंट मध्ये आणायचं नाहीये. अगदी बरोबर. मग 15 दुनी 30, तर एकूण हे सेकंद झालेले आहेत 35 गुणिला 30 सेकंद. बट ऑप्शन मध्ये जर एक नजर जर मी टाकली तर ऑप्शन मध्ये मिनिट आणि सेकंद मध्ये दिसतात. म्हणजेच काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला 60चा भाग द्यावं लागेल. 35 गुणिला 30 भागीला 60 म्हणजे हा सेकंदचा हा मिनिट मध्ये कन्वर्ट होणार. 30 एक 30, 30 दुने 60 आणि 35चा अर्धा म्हणजे 17.5. 17 मिनिट, 17 मिनिट आणि 30 सेकंद. 17 मिनिट आणि 30 सेकंद. का बरं, कारण की सेकंदला कशामध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे, मिनिटात कन्वर्ट करण्यात. हा चुकीचा आहे बरं. हा 3 सेकंद आहे. 30 सेकंद आणि 3 सेकंद मध्ये फरक असतो बरं. अगदी बरोबर. म्हणजे एकदम शॉर्टकट पद्धतीने तुम्ही या पद्धतीने काढू शकता. काय करायचं पुन्हा एक वेळा रिपीट करतो मी. आपल्याकडे 3 संख्या दिल्या होत्या. पहिल्या नंबरची संख्या म्हणजे 70, दुसऱ्या नंबरची संख्या 105 आणि तिसऱ्या नंबरची संख्या 175. 2 जवळच्या संख्येचा मी फरक काढला आणि त्या फरकनी चेक केलं की खरंच भाग जातो का, तर 70ला 35चा भाग जातो. कारण की 105 मधून 70 जर गेले तर 35 राहिला, तो 35च फरक. तर फरकचा भाग या 3ही संख्येला जातो. ज्या संख्येला गेला त्या संख्येला भाग द्यायचा, ज्या संख्येला नाही गेला ती संख्या ॲज इट इज लिहायची. तर 35 दुने 70, 35 त्रिक 105, 35 5 175. आणि या डब्यामध्ये ज्या काही संख्या आलेल्या, हा संख्या भाग दिल्याच्या नंतर सोप्या संख्या येणार आहे. त्या सोप्या संख्यांचा काढायचा लसावी. लसावी म्हणजे दिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या किंवा त्यापेक्षाही मोठा हा लसावी असू शकतो. 3, 5 आणि 2 पैकी मोठी संख्या आहे 5. 5ला 3चा भाग जात नाही. 5 त्रिक 15 केल्याच्या नंतर नक्कीच भाग जाणार. त्याचप्रमाणे 15ला 2चा पूर्ण भाग जात नाही. 15 दुनी 30. तर 35 गुणिला 30 या संख्येचा लसावी सेकंद मध्ये आहे. बट उत्तर ऑप्शन मध्ये जर एक नजर टाकली तर ऑप्शन मध्ये मिनिट आणि सेकंद मध्ये उत्तर दिसतात. तर 60चा भाग द्यावा लागेल. 30 एक 30, 30 दुने 60 आणि 35चा अर्धा केल्याच्या नंतर 17.5 म्हणजे 17 मिनिट आणि 30 सेकंद. ऑप्शन क्रमांक 4 हा राईट उत्तर आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील? सुरुवातीला 1 वेळा वाजलेल्या आहेत, एकत्र वाजतील. सुरुवातीला 1 वेळा वाजलेल्या आहेत. आता काय करायचं, या 30ला लसावीचा भाग द्यायचा. लसावीचा भाग द्यायचा. कारण की त्या किती वेळा एकत्र वाजतील. सुरुवातीला 1 वेळा वाजलेला आहेत म्हणून इथे लिहिण्यात आलेले आहेत. आता 30 मिनिटात किती वेळा एकत्र वाजतील, राईट. आता 30 मिनिटात एकत्र किती वेळा वाजतील, तर 30 मिनिटाला लसावीचा भाग द्यायचा. 1 अधिक 30. आता या संख्येचा जो लसावी आहे 2, 4, 6, 8, 10 आणि 12. 12 आणि 10 यांचा लसावी 60. बट 60ला 8चा भाग जात नाहीत. म्हणजे यांचा लसावी आहेत 120. 120 सेकंद. बट आहे मिनिट. मिनिटला जर मिनिटला मिनिटाचा भाग द्यावा लागेल. 1 अधिक
30 मिनिट भागीला 120 सेकंद म्हणजेच 2 मिनिट. 2 मिनिट 30 ला 2 चा जर भाग दिल्याच्या नंतर भाग हा 15 चा जातो, एकूण बरोबर 16 वेळा वाजतील. अगदी बरोबर. सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं, व्यवस्थित वाचायचं. वाचल्याच्या नंतर ट्रॅडिशनल मेथडचा वापर न करता एकदम सोप्या पद्धती ट्रिक्स आणि लॉजिकचा वापर करून तुम्ही नक्की सोडवू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. 3 मीटर. 3 मीटर आता ऑप्शन मध्ये मला सेंटीमीटर दिसतात, तर मीटरला मी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतो. तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर. 300 सेंटीमीटर. 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर म्हणजे 510 सेंटीमीटर. 510 सेंटीमीटर. 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर अधिक 90 बरोबर 1290 सेंटीमीटर. 1290 सेंटीमीटर. 1290 सेंटीमीटर. 1290 सेंटीमीटर. 1290 सेंटीमीटर. अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी, जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी काढायचं आहे. मसावी काढण्यासाठी जबरदस्त शॉर्टकट मेथड सांगतो मी तुम्हाला. आता शॉर्टकट मेथडचा वापर करून जर आपल्याला काढायचं आहे तर काय करायचं? प्रत्येक ऑप्शन मध्ये 0 0 आणि 0 आहेत. प्रत्येक ऑप्शन मध्ये नाही, प्रत्येक दिलेल्या प्रत्येक संख्येमध्ये 0 0 आहे. ज्या ठिकाणी आपल्याला 0 दिसतात तो ऑप्शन, 2 ऑप्शन मध्ये 0 आहेत म्हणजे हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. त्याच्यानंतर काय करायचं? आता बघा 0च्या नंतर इथे संख्या राहिलेली आहे 30, नंतर संख्या आहे 51, त्याच्यानंतर संख्या आहे 1290 मधून 0 तर 129. 129. आता इथचा हा 0 कॅन्सल केल्याच्या नंतर तुम्ही बघा 51 हा 6च्या पाड्यात येत नाही म्हणजे पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन राईट उत्तर आहे. कारण की 51 ला 6चा भाग जात नाही, ही एक मेथड. दुसऱ्या नंबरची मेथड, या ठिकाणी काय करायचं? 2 जवळच्या संख्येचा काढायचा फरक. फरक जर काढला तर फरक 210. 210 30 गुणिला 7. 30 गुणिला 7. ऑप्शन मध्ये 7 चा मल्टिपल एकच आहे 30, कारण की 30 चा भाग दिलेल्या प्रत्येक संख्येला जातो म्हणजे याचाच अर्थ 30 हा मसावी होणार आहे. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल. आता तुम्ही म्हणाल कारण की तुम्ही तुमच्या पद्धतीने जर करायला गेले तर वेळ लागेल. या पद्धतीने फरक काढायचा आणि फरक काढल्याच्या नंतर 2 ऑप्शन मध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये 0 0 0 म्हणून मी 0चे 2 ऑप्शन टिक केले होते. नंतर आलेल्या संख्येला म्हणजे ज्या ठिकाणी 0चा भाग दिला तर 30, 51 आणि 129, तर 0 0 कॅन्सल केल्याच्या नंतर 3 आणि 6 राहिलेला आहे. 51 ला 6चा पूर्ण भाग जात नाही म्हणूनच 30 पहिल्या नंबरच्या ऑप्शनला मी टिक केलं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. जानूकडे गुलाबाची 91, मोगऱ्याची 143 आणि जास्वंदीची 156 रोपटी आहेत. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. समान संख्या म्हणजेच मसावी. समान संख्येने असतील याप्रमाणे त्यांनी रोपट्यांची लागवड केली तर त्यांच्या मळ्यातील त्या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती? ओळींची संख्या काढायची आहे. आता ओळींची संख्या काढायची आहे. ओळींची संख्या काढण्यासाठी पहिले मसावी काढा. मसावीचा भाग द्या. भाग दिल्याच्या नंतर ज्या काही संख्या येणार आहे त्या संख्यांची बेरीज म्हणजेच ओळींची संख्या असणार आहे. अगदी बरोबर. तर ओळींची जास्तीत जास्त ओळींची संख्या, त्यांच्या मळ्यातील या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या निवडायचं आहे. ठीक आहे. नाही, एक मिनिट, पुन्हा रिपीट सांगतो काय करायचं आहे. इथे बघा या ठिकाणी जो फरक आहे, फरक बरोबर 3, 13चा फरक आहे. जर 13चा फरक आहे दिलेल्या प्रत्येक ऑप्शनला 13चा भाग जातो म्हणजे आपल्याला ओळींची नाही इथे मसावी काढायचा आहे. पुन्हा क्लिअर करून देतो लवकरात लवकर मसावी. जानूकडे गुलाबांची 91, मोगऱ्यांची 143 आणि जास्वंदीची 156 रोपटी आहेत. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील याप्रमाणे त्याने रोपट्यांची लागवड केली.
त्या मळ्यातील त्या रोपट्यांच्या जास्तीत जास्त म्हणजेच आपल्याला ओळीमध्ये जास्तीत जास्त किती ठेवू शकतो आपण? जास्तीत जास्त एका ओळीमध्ये 13 रोपटी ठेवू शकतो, म्हणजेच मसावी काढायचं आहे. अगदी बरोबर, ठीक आहे. तर सिंपली मी काय केले या ठिकाणी दोन जवळच्या संख्येचा फरक काढला. फरक कितीचा आला? फरक आला 13चा. मग त्या फरकाचा भाग दिल्याच्या नंतर भाग प्रत्येक 13 7 एक्क्यांनी 13 1 13 13 1 13 13 1 13 13 2 26. म्हणजे इथे भाग 13 7 एक्क्यांनी 7चा भाग जातो, इथे 11चा भाग जातो. या ठिकाणी 13 1 13 13 2 26. म्हणजे 13 एका ओळीत आपण 13 रोपटे ठेवू शकतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 102 136 153 289 सेंटीमीटर लांबी असलेल्या 4 कांबी आहेत. सगळ्या कांबीचे समान कमाल म्हणजेच मसावी, कमाल म्हणजेच मसावी लांबीचे तुकडे केले. सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या किती दर्शविणारा ऑप्शन निवडायचा आहे. या ठिकाणी मसावीचा भाग दिल्याच्या नंतर हा प्रॉब्लेम आहे, जो मी प्रिव्हियसली सांगितलं होता तो प्रॉब्लेम आहे. मसावीचा भाग दिल्याच्या नंतर जो काही भाग जाणार आहे त्या भाग गेल्याच्या नंतरच्या संख्येची आपल्याला करायची आहे बेरीज. हा झाला प्रश्न. पहिला डब्बा, दुसरा डब्बा, तिसरा डब्बा आणि चौथा डब्बा. आता मसावी काढायचे. मसावी काढण्यासाठी रूल्स आपले तेच आहे. रूल्स म्हणजे कोणते? काय करायचं? दोन जवळच्या संख्येचा फरक घ्यायचा. मग दोन जवळच्या संख्येचा जर फरक घ्यायचा आहे तर या ठिकाणी ह्या दोन जवळच्या संख्या दिसत आहे. 153 मधून 136 काढायचे, 140 काढतो म्हणजे 13 आणि 4 वापस करतो 17. 17 हा फरक दिलेल्या प्रत्येक संख्येला 17चा भाग जातो का चेक करतो. 17 सक 17 7 हा 17 सक 102, 17 सक 102, 17 सक 17 9 153. इथे 17 आहे, 17 1 17 गुणिला 17 289. आणि या ठिकाणी 17 8 8 7 56 8चा भाग. ठीक आहे. काय केलेला आहे? 102 ला 17चा भाग म्हणजेच भाग 6चा भाग. 17 सक 102, 17 8 136, 17 9 153, 17 1 17 आणि 17 7 जे आहेत म्हणजे या ठिकाणी किंवा डायरेक्ट 17चा वर्ग. आता यांची करायची आहे बेरीज. बेरीज करण्यासाठी 6 आणि 8 बरोबर 14. 14 मध्ये जर 9 जोडल्याच्या नंतर 14 आणि 9 बरोबर 23. 23 आणि 7 जर घेतले तर 30 आणि 10 40. ऑप्शन क्रमांक पहिला हा राईट उत्तर आहे. एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगत आहे मी, कारण की हा जो क्लास आहे हा क्लास म्हणजे रिव्हिजनचा क्लास आहे. मग रिव्हिजनच्या क्लासमध्ये एकदम ट्रॅडिशनल मेथडचा वापर न करता त्या ज्या काही ट्रिक्स आहे, कारण की तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही लाईक केलं, जे तुमच्या कमेंट्स आले त्या कमेंट्सच्या माध्यमातून हे 6 युनिट पूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच चांगल्या लेवलचे एक्झाम्पल्स जे पेपरमध्ये आले ते पूर्ण कव्हर करून देतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात, 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. त्याचप्रमाणे इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान म्हटल्याबरोबर मसावी असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील? म्हणजे या संख्येला मसावीचा भाग दिल्याच्या नंतरची बेरीज. कमीत कमी किती खोल्या लागतील? या संख्येला भाग कशाचा द्यायचा आहे? मसावीचा भाग दिल्याच्या नंतरचं उत्तर. आता ज्या दोन जवळच्या संख्या आहेत त्यांचा काढायचा फरक. 36 आणि 24 या जवळच्या संख्या आहेत, यांचा फरक बरोबर कितीचा? 12चा फरक. दिलेल्या प्रत्येक ऑप्शनला 12चा भाग जातो का चेक करायचं. 12 पंचे 60, 12 पंचे 60, 12 त्रिक 36 आणि 12 दोन्ही 24. यांची करा बेरीज. 5 आणि 5 बरोबर 10. ऑप्शन क्रमांक तिसरा हा राईट उत्तर आहे. कारण की कमीत कमी किती खोल्या लागतील? कमीत कमी 10 खोल्या लागतील. म्हणजेच 60 विद्यार्थी गणित विषयाची परीक्षा देतात तर 60 विद्यार्थी म्हणजे एका खोलीमध्ये 12 विद्यार्थी, तर गणित या विषयाच्या खोल्या 5 लागतील. नंतर 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात तर जीवशास्त्राच्या 3 खोल्या लागतील. एका खोल्यामध्ये 12 विद्यार्थी असणार आहे. आणि नंतर 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात तर इतिहासाच्या 2 खोल्या लागतील. 5 अधिक 5 बरोबर एकूण आपल्याला 10 खोल्या लागणार आहे. ऑप्शन क्रमांक तिसरा राईट उत्तर आहे. आता बघाल, आतापर्यंत लसावी आणि मसावी या घटकाच्या 2 कन्सेप्ट कव्हर करण्यात आल्या.
म्हणजे लसावी केव्हा काढायचं, मसावी केव्हा काढायचं. सोबत तिसऱ्या नंबरची जे कन्सेप्ट आहे, तिसऱ्या नंबरची कन्सेप्ट नंबर 3, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. आता दोन संख्या म्हणजेच पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. या फॉर्म्युल्यामध्ये एकूण टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे, 3 आहे. या फॉर्म्युल्यामध्ये टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल ज्याला आपण चल म्हणतो, किती चल आहे, 4 चल आहे. इथे 3 चलापैकी 2 चल दिलेलं असेल, 1 चल काढावं लागेल. या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये 4 चलांपैकी 3 चल दिलेलं असणार, आपल्याला 1 चल काढावं लागेल. हे जनरल कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टच्या माध्यमातून हा एक्झाम्पल 2021 मध्ये विचारण्यात आलेला एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक पहिला, या कन्सेप्टचा प्रश्न क्रमांक पहिला. कारण की याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर इथे 7 प्रश्न कव्हर करण्यात आले. स्पीड जबरदस्त आहे, फक्त तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे. जर तुम्ही तुमचं जर लावत असाल या ठिकाणी की मी माझ्या ट्रॅडिशनल मेथडनी करतो, नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही तुमची जी आहे थिंकिंग चेंज करा. थिंकिंग चेंज केल्याच्या नंतर नक्कीच शॉर्टकट मध्ये तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून 2 ते 3 प्रश्न जे आहे पेपरमध्ये सोडवण्याची संधी मिळणार आहेत. फक्त पेशन्स ठेवा, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक, या कन्सेप्टचा पहिल्या नंबरचा प्रश्न, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी. लसावी किती आहे त्या संख्यांचा, लसावी आणि मसावी. हे मसावी इथे आलेले आहेत. लसावी आणि मसावी, लसावी आणि मसावी. लसावी बरोबर आहे 432, मसावी बरोबर आहे 72. त्याचप्रमाणे पहिली संख्या 216 तर दुसरी संख्या बरोबर किती, हा प्रश्नार्थक चिन्ह. पेपरमध्ये फॉर्म्युला लिहून येणार नाहीत. ठीक आहे. टाइम सेव्ह करण्यासाठी, कारण की विदिन अ टाइम जास्तीत जास्त कंटेंट मला डिलिव्हर करायचं आहे, त्याच कारणास्तव मी या ठिकाणी फॉर्म्युला ऑलरेडी लिहून आणलेला आहे. फॉर्म्युला कोणता आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. लसावी आणि मसावी दिलेली आहे, पहिली संख्या दिलेली आहे, दुसरी संख्या कॅल्क्युलेट करायची आहे. भाग द्यायचं, 200चा डबल 400, 16चा डबल 32, म्हणजे भाग कितीचा गेला, भाग 2चा गेला. आणि 72 गुणिला 2 म्हणजे 144. तर या डब्याचं उत्तर बरोबर 144. ऑप्शन क्रमांक दुसरा हे राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, याच टाईपचा, दोन संख्यांचा मसावी आहेत 8 आणि लसावी बरोबर 144. त्यापैकी एक संख्या 16 तर दुसरी संख्या कॅल्क्युलेट करायची आहे. 8 1 8, 8 दुनी 16 आणि 2 1 2, 144चा अर्धा 72. तर प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 72. ऑप्शन क्रमांक तिसरा राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3, दोन संख्यांचा मसावी 11, दोन संख्यांचा मसावी बरोबर 11, लसावी 693. जर एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या किती. सिमिलर पॅटर्न तोच चालू आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. आता 11 1 11, 11 7 77, 7 1 7, 7 9 63, पुन्हा 6 उरले 7 9 63, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 99. ऑप्शन क्रमांक चौथा हे राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. म्हणजे या कन्सेप्टचे किती एक्झाम्पल कव्हर करण्यात आले, 3 एक्झाम्पल कव्हर करण्यात आले. समोरची कन्सेप्ट नंबर 4, चौथ्या नंबरची कन्सेप्ट, बाकी राहतात, उरतात, शिल्लक राहतात असे असल्यास लसावीत मिळवावे. कमी पडतात, वाढवावे लागतात असे असल्यास लसावी मधून वजा करावे. हा एक्झाम्पल, या कन्सेप्टचा प्रश्न क्रमांक पहिला, एका पेटीतील संत्र्यांचे 15 25 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात. 6 संत्री कमी पडतात. एकतर लसावी काढून आपण वजा करू शकतो, तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्रे असतील. डझन म्हणजेच ऑप्शन मध्ये डझन करण्यासाठी, तर या ठिकाणी 1 डझन बरोबर 12, 120 संत्रे. इथे 12 गुणिला 12 144, 12 गुणिला 15 180 आणि 12 गुणिला 11 132. आता ह्या ज्या संख्या दिसत आहेत, म्हणजे संख्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे, संख्या आहेत 15 25 30. आता या संख्यांपैकी काय करायचं, किती कमी पडतात, 6 कमी पडतात. या संख्यांमध्ये 6 जोडून द्यायचे, कमी पडू द्यायचे नाहीत. किती जोडायचे, 6 जोडायचे. 6 जोडल्याच्या नंतर 6 जोडून द्यायचे. कमी पडतात म्हणजे जोडणे. 126, 150, 186 आणि 138. 30चा भाग एकाच ऑप्शनला जातो, बाकीचे ऑप्शन. 15चाही भाग एकाच ऑप्शनला जातो, 25चाही भाग एकाच ऑप्शनला जातो.
म्हणजेच या ठिकाणी 150 ही अशी संख्या आहेत की या संख्येला 150 ला भाग दिल्याच्या नंतर, या संख्येने भाग दिल्याच्या नंतर किती संत्री कमी पडतात? 6 कमी पडतात. म्हणजे 6 लसावी वजा 6, लसावी अधिक लसावी वजा 6. लसावी किती आहे? 150 वजा 6 म्हणजे 144. 144 म्हणजे 12. ऑप्शन चेक करा तुम्ही, बरोबर आहेत. ठीक आहे, ऑप्शन पद्धतीचा वापर करून सोडू शकता किंवा मग लसावी वजा 6 करावं लागेल. लसावी बरोबर लसावी जे आहेत ते 150, या संख्येचा लसावी किती? 150. 150 त्याच्यामधून 6 गेले 144. 144 संत्री आहेत, आपल्याला डझन काढायचा आहे. 12चा जर भाग दिला तर भाग कितीचा जातो? 12चा जातो. म्हणजे 12 डझन संत्री असायला पाहिजे. जर कमी पडतात दिलेल्या प्रत्येक ऑप्शनला 6 जोडल्याच्या नंतर ज्या ऑप्शनला दिलेल्या संख्येचा भाग जाणार तोच आपला उत्तर. नेक्स्ट एक्झाम्पल, सिमिलर पॅटर्नचा प्रश्न क्रमांक 2. एक संख्या 4 ने वाढविल्यास, प्रत्येक ऑप्शन मध्ये मी 4 वाढवतो. अधिक 4 अधिक 4 अधिक 4, 140, 174, 158 आणि 204. दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 51 आहे. 51चा भाग, कारण की 51 त्रिक 51 चौक इथे 4चा भाग, म्हणजे एकाच ऑप्शनला भाग जातो. तो ऑप्शन म्हणजे कोणता? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे या संख्यांचा लसावी किती येणार आहे? 204 वजा 4 बरोबर 200 आहे. ऑप्शन मध्ये 200. राईट. एकदम जबरदस्त कन्सेप्ट च्या ट्रिक्सच्या स्वरूपात मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहेत. नक्कीच पेपरमध्ये फायदा होईल. आता बघा, आतापर्यंत लसावी आणि मसावी या घटकाची एकदम शॉर्टकट 1 मिनिटात रिवाइज करून देतो. पेपरमध्ये आला तर लसावी म्हणजेच काय, सोबत मसावी म्हणजेच काय, लसावी केव्हा काढायचं, मसावी केव्हा काढायचं. दुसरा जो प्रकार आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी, आणि सोबतच कमी पडतात म्हणजे जर वाढवल्यास तर ऑप्शन मध्ये बेरीज करून दिलेल्या संख्येचा भाग द्यायचा, कमी म्हणजेच ऑप्शन मधून वजा करायचा. हा जो प्रकार आहे म्हणजेच एकूण जे काही प्रश्न लसावी आणि मसावी या घटकावर तयार होतील त्या प्रत्येक प्रश्नांचं मी विश्लेषण सोल्युशन एकदम चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलेलं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट 2 घटकला सुरुवात करूया. काळवं काम, टाइम अँड वर्क आणि नळवं टाकी या दोन्ही घटकाच्या कन्सेप्ट जवळपास सारख्याच आहेत. फक्त एक स्मॉलर बदल आहे, म्हणजे छोटासा चेंज आहे, छोटासा बदल आहे. तो बदल म्हणजे कोणत्या प्रकारचा बदल आहे? टाइम अँड वर्क मध्ये 100% काम जे आहे ते पॉझिटिव्ह मध्ये होते आणि नळ व टाकी या घटकामध्ये वर्क जे आहे ते पॉझिटिव्हच्या सोबत निगेटिव्ह मध्ये होते. एकूण 5 प्रकारचे प्रश्न हे पेपरमध्ये विचारतात. त्याच्यापैकी पहिल्या नंबरचा प्रकार बेरीज वजाबाकी, एफिशियन्सी. एफिशियन्सी एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता. कार्यक्षमता एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता. एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता. एफिशियन्सीची आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. एफिशियन्सीचाच आपण गुणाकार भागाकार, पर्यायी दिवस तास, काम सोडून जाणे किंवा सामील होणे आणि कार्यक्षमता. आतापर्यंत 1, 2 आणि 3 या 3 टाईपवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. बाकीचे हे 2 आतापर्यंत प्रश्न पेपरमध्ये आलेले नाहीयेत. या 3 टाईपचे जे काही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करून सांगणार आहेत, जबरदस्त ट्रिक्सच्या माध्यमातून. बरोबर आहे. तर आता बघा पहिल्या नंबरचा प्रश्न. पवन एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लावतो. पवन म्हणजेच पी. एक काम करण्यासाठी 12 दिवस लावतो. तेच काम जीवनला जर करायचं आहे, जीवनला जर करायचं आहे तर जीवन हा 6 दिवसात पूर्ण करतो. मग दोघे मिळून म्हणजेच पवन आणि जीवन मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील? सिंपली काय करायचं, अशा टाइपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी या 2 जे दिवस आहे त्या दिवसांचा काढायचा लसावी, यांचा काढायचा लसावी. लसावी काढल्याच्या नंतर यांचा लसावी बरोबर 12. दिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या किंवा त्याच्यापेक्षा मोठा हा लसावी असू शकतो. मग या 12 आणि 6 पैकी मोठी संख्या कोणती आहे? 12 आहे. 12ला 6चा भाग जातो. जर भाग गेला नसता तर मग लसावी मध्ये काहीतरी बदल करावा लागला असता. अगदी बरोबर. 12 या ठिकाणी एकूण गुलाबजामुन आहेत. एकूण गुलाबजामुन बरोबर 12 आहेत. एकूण गुलाबजामुन बरोबर 12. जर पवनला 12 दिवस लागतात तर एका दिवशी पवन हा एका दिवशी
एका दिवशी 1 गुलाबजामुन खाणार. जेवणला 6 दिवस, एका दिवशी 2. दोघे जर सोबत आले तर एका दिवशी 3 गुलाबजामुन. 12 गुलाबजामुन खाण्यासाठी 3 दिवस, म्हणजेच 12 गुलाबजामुन खाण्यासाठी एका दिवशी ते 3 खातात तर 4 दिवस लागतील. ही एक मेथड. दुसरी मेथड सरळ सरळ काय करायचं, 12 गुणिला 6 ए गुणिला बी अधिक सोबत शॉर्टकट ट्रिक्स, या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही सोडू शकता. 12 गुणिला 6 12 अधिक 6 18, 6 1 6 साइन त्रिक 18 आणि 12 ला जर 3 चा भाग दिला तर 4 चा. ही दुसरी पद्धत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहेत. दोन्ही पद्धतीचा वापर करून तुम्ही सोडू शकता. बट या दुसऱ्या पद्धतीचा वापर याच्यासाठी करायचं की कारण की ज्यावेळेस प्रॉब्लेम हे डिफिकल्ट होतात तर मग आपण या ट्रिक्सचा हे जसच्या तसंच आलं तर ट्रिक्सचा वापर होईल, अदरवाइज ट्रिक्सचा वापर करता येणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक दुसरा. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात करतात. ए आणि बी मिळून एकत्रित 15 दिवसात करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात करतो. लसावी काढा. लसावी बरोबर 60. 15 आणि 20 मोठी संख्या कोणती आहे, 20 आहे. 20 ला 15 चा भाग जात नाही. 20 चा पाडा चालू करून द्या. 20 दुनी 40, 15 चा भाग जात नाही. 20 त्रिक 60, 60 ला 15 चोक 60, 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60. एकूण 60 गुलाबजामुन आहे. त्या 60 गुलाबजामुन पैकी ए आणि बी एका दिवशी 4 गुलाबजामुन बनवतात. त्याच्यापैकी बी जो आहे तो 3 गुलाबजामुन बनवतो. ए हा 1 गुलाबजामुन बनवेल कारण की टोटल गुलाबजामुन दोघंही मिळून किती बनवतात, 4 गुलाबजामुन बनवतात. एकूण गुलाबजामुन किती आहे, 60 आहे. 60 गुलाबजामुन ए हा एका दिवशी 1च बनवतो. म्हणजे ए ला 60 भागीला 1 बरोबर किती दिवस लागायला पाहिजे, 60 दिवस. एक मेथड. दुसरी मेथड. आता या दुसऱ्या मेथड मध्ये 15 गुणिला 20, 20 वजा 15, 5, 20 गुणिला 15, फरक 5 चा आहे. 5 1 5, 5 त्रिक 15, 20 त्रिक 60 करू शकता. अजिबात प्रॉब्लेम नाही आहेत. ठीक आहे. तुम्हाला जी पद्धत पेपर मध्ये जसच्या तसंच जर आलं तर ट्रिक्सचा वापर करा. अदरवाइज ही जी मेथड आहे ही अंडरस्टँडेबल मेथड, म्हणजे उत्तर बरोबर ऑप्शन क्रमांक पहिला. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर तिसरा. एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस. लीनाला 6 दिवस. तेच काम पूर्ण करण्यासाठी मीनाला 12 दिवस आणि टीनाला तेच काम करण्यासाठी 4 दिवस. लीना मीना टीना. प्रॉब्लेम का यही है काही ना, बरोबर आहे. ठीक आहे. तर यांचा काढायचा लसावी. यांचा लसावी बरोबर 12. दिलेल्या 3 संख्यापैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 12 आहे. 12 ला 6 चा पूर्ण भाग जातो, 12 चा जातो, 3 चा भाग, 4 चा भाग जातो. मग दिवस आहे. एकूण गुलाबजामुन किती आहे, एकूण गुलाबजामुन बरोबर 12 आहे. लीनाला खाण्यासाठी 6 दिवस लागतात. एका दिवशी लीना 2 गुलाबजामुन खाणार. मीनाला 12 दिवस लागते. मीना एका दिवशी 1 गुलाबजामुन खाणार. टीनाला खाण्यासाठी 4 दिवस लागते. एका दिवशी किती खाणार, 3 गुलाबजामुन खाणार. एकत्र जर आले तर 2 आणि 1 3 आणि 3 6 गुलाबजामुन घातील. लीना अधिक मीना अधिक टीना बरोबर 12 भागीला 6 बरोबर किती दिवस लागेल, 2 दिवस लागेल. अगदी बरोबर. जर त्या मेथडनी सोडवायचं झालं तर यांचा गुणाकार 6 गुणिला 12 गुणिला किती आहेत, 4 आहेत. त्याचप्रमाणे 6 गुणिला 12 अधिक 6 गुणिला 4 अधिक 6 गुणिला 4 अधिक 12 गुणिला 4 या पद्धतीने करावं लागेल. 12 1 12 12 12 6 चोक 24 म्हणजेच 2, 12 कॅन्सल. त्याचप्रमाणे 6 कॅन्सल होणार नाही, 2 2 2 याचा अर्धा 2 आणि याचा अर्धा 3, 3 1 आणि 2 बरोबर 6. हे 6 6 कॅन्सल बरोबर फक्त 2 राहिलेला आहे. कॅल्क्युलेशनचा जबरदस्त वापर करायचा तेव्हाच या मेथडचा वापर. जर कॅल्क्युलेशन जमत नसेल तर मेथडचा वापर करू नका. ते तुमच्यावर डिपेंड आहे. पूर्णच मेथड चांगले आहे. विदिन अ टाइम जे परफेक्ट सॉल्व्ह होणारी मेथड तीच मेथड 1 नंबर असते. तर उत्तर या एक्झाम्पलचं ऑप्शन क्रमांक दुसरा हे राईट उत्तर आहे. हा पण PYQ आहे किंवा लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला एक्झाम्पल. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. ए आणि बी दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 तासात ए बरोबर 36 तास आणि बी बरोबर 45 तास भरण्यासाठी लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पूर्ण वेळ किती लागेल, ए प्लस बी काढायचा आहे. ए प्लस बी काढायचा आहे. लसावी बरोबर 45 चा डबल 90, 90 चा डबल 180, 36 5 180, 45 चोक 180. बेरीज केल्याच्या नंतर 9, 180 ला जर 9 चा भाग दिल्याच्या नंतर
उत्तर बरोबर 9 दुने 18 म्हणजे 20 तास लागणार. ऑप्शन क्रमांक 14. ट्रिक्सचा वापर करून जर सोडवायचं झालं तर 36 गुणिला 45 भागीला बेरीज करायची आहेत. 36 आणि 36 अधिक 45 बरोबर 81. 9 पाची 45, 9 9 81, 9 चौक 36, 4 पंचे 20. ही दुसरी मेथड अगदी बरोबर. मला काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्ही मेथड जबरदस्त आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 5. एक नळिकेने एक टाकी 4.5 तासात भरते. त्या नळिकेला ए नाव देतो. 4.5 तास लागते. पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1.5 तास जादा लागतात, म्हणजे जास्त लागते. तर ए वजा बी किंवा अधिक बी बार, बार म्हणजेच खाली करणे, जास्त लागते. किती तास जास्त लागते? 1.5 तास जास्त लागते. म्हणजे 1.5 जर जोडले तर 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल आणि गळतीमुळे ती रिकामी व्हायला लागणारा वेळ निवडायचा आहे खाली करण्यासाठी. म्हणजे बी बार, बार म्हणजेच खाली करणे. जर बार नाही दिलं, डोक्यावर टोपी जर नाही दिली, टोपी म्हणजेच पैसे खाली करणे खिशातून, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. तर या ठिकाणी हे बेरीज केल्याच्या नंतर यांचा काढायचा लसावी. 4.5 चा डबल 9 18, साइन त्रिक 18 आणि 4.5 चा डबल 9, 9 चा डबल 18. आता बघा एकत्र म्हणजेच गुलाबजामुन किती आहे? 18 गुलाबजामुन आहे. एला खाण्यासाठी 4.5 तासात खातो, तर तो 1 तासात 4 गुलाबजामुन खातो. किंवा मग बनवतो. ए आणि बी जर एकत्र आले तर ए बनवण्याचं काम करतो, बी तोडण्याचं काम करतो. ए 1 तासात 4 गुलाबजामुन बनवतो, बी 1 तासात दोन्ही मिळून 3 बनवतात. याचाच अर्थ की ए जर 4 बनवायचं काम करेल तर बी हा 1 तोडण्याचं काम करेल. मग एकूण किती तोडायचे आहे? 18 गुलाबजामुन तोडायचे आहे. तो 1 तासात 1च तोडतो. याचाच अर्थ की 18 तास लागणार आहे. एक मेथड. दुसरी मेथड. चला करा गुणाकार. 4.5 गुणिला 6 भागीला फरक कितीचा आहे? 1.5चा फरक आहे. 1.5 1 1.5, 1.5 चा 4.5 ला 3चा भाग जातो, बरोबर आहे. आणि 3 7 18. ही दुसरी मेथड. ही दुसरी मेथड पण जबरदस्त मेथड आहे. मेथड राईट, बट ज्या मेथड जसच्या तसं झालं जर आपल्याला वापर करता आला तर नक्कीच सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 6. जर एक काम 10 माणसांनी दर दिवशी एमडीएच चलो मसाला खा लेते अभी. एमडीएच M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2. 10 माणसे 2 तास 5 दिवसात काम पूर्ण करतात. तेच काम 2 माणसे 5 तास तर किती दिवस लागेल? 10 माणसे 2 माणसे किती तास? 2 तास 5 तास. तर या ठिकाणी 5 दिवस लागतात. इथे किती दिवस लागेल? सरळ सरळ लेफ्ट हँड साइड बरोबर राईट हँड साइड कॅन्सल करायचं. 5 दुने 10, 5 दुने 10 म्हणजे किती उरलेला आहे? 10 दिवस लागणार आहेत. उत्तर बरोबर 10 दिवस. MDH M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2 या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण सोडवू शकतो 10 दिवस. ऑप्शन क्रमांक 3 राईट उत्तर. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 7. 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया, पुरुषला मी मेन कन्सिडर करतो 4M आणि स्त्रियाला विमेन कन्सिडर करतो 8 विमेन 16 दिवसात करतात. 4 मेन पुरुष आणि 4 स्त्रिया म्हणजे विमेनला करण्यासाठी किती दिवस लागेल? एक इक्वेशन तयार करायचं. M1 D1 बरोबर M2 D2 बरोबर M3 D3 काढायचं आहे. सुरुवातीला 2 इक्वेशन सॉल्व करून त्यांच्या एफिशियन्सी काढायच्या. एफिशियन्सी मध्ये 8 8 कॅन्सल, 4 1 4 4 चौक 16. तर मेन डिवायडेड बाय वुमेन बरोबर 4 1. एकाच लाईन मध्ये एफिशियन्सी. हे बघा 8 8 कॅन्सल, 4 1 4 4 चौक 16. M च्या समोर 4 आहे, W च्या समोर 1 आहे. म्हणजेच पुरुषांची एफिशियन्सी 4 आहे, कार्यक्षमता 4 आहे. महिलांची कंपॅरिझनची एफिशियन्सी किती आहेत? 1 आहेत. आता काय करायचं? कोणतेही 2 इक्वेशन घ्या. 8 W च्या जागेवर 1, 16 जसच्या तसंच, 4
एमच्या जागेवर 4 अधिक 4 डब्ल्यूच्या जागेवर 1 गुणिला क्वेश्चन मार्क म्हणजे दिवस काढायचा आहे. 8 1 8 16 जसच्या तसंच 4 चोक 16 आणि 4 20 गुणिला क्वेश्चन मार्क. 4 दुने 8 4 25 16 दुने 32 बरोबर 5 गुणिला क्वेश्चन मार्क. आणि 32 ला जर 5 चा भाग दिला तर 5 सकम 30 उरले 2/5 दिवस. ऑप्शन क्रमांक 4 राईट उत्तर आहेत. हा गुणाकार आणि भागाकार MDH तो प्रकार आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 7 नंतर 8. प्रश्न क्रमांक 8. 4 पुरुष अथवा 4 मेन अथवा म्हणजेच बरोबर 6 विमेन किती दिवसात करतात? 20 दिवसात करतात. तर 2 मेन आणि 9 विमेनला काम करण्यासाठी किती दिवस लागेल? हे जे ऑर आहेत इथे काय करायचं? 4 मेन बरोबर 6 विमेन, तर मेन बाय विमेन बरोबर 6/4 म्हणजे 3/2. मेनची एफिशियन्सी 3 आहे, विमेनची एफिशियन्सी 2 आहे, पुरुष आणि महिला. और 2 पैकी एक घ्या. 4 मेन 20 दिवसात करतात तर 2 मेन आणि 9 विमेन मिळून किती दिवसात काम पूर्ण करेल? मेनच्या जागेवर 3 ठेवायचं. 4 गुणिला 3 गुणिला 20 बरोबर 2 गुणिला 3 अधिक 3 गुणिला 2 गुणिला प्रश्नार्थक चिन्ह. 4 त्रिक 12 गुणिला 20 पूर्ण गुणाकार करू नका. या ठिकाणी 3 दुने 6 18 आणि 6 बरोबर 24. 18 आणि 6 बरोबर 24 गुणिला प्रश्नार्थक चिन्ह. 12 1 12 12 दुनी 24 20 चा अर्धा बरोबर 10 क्वेश्चन मार्क बरोबर 10. आपल्याला काय काढायचं आहे? दिवस काढायचा आहे. तर 10 दिवस लागणार आहेत. हा पण MDH फॉर्म्युलाचा ऍडव्हान्स टाइप आहे. MDH मध्ये 3 प्रकार येतात. आता डिटेल इथे शिकवण्यासाठी वेळ नाही आहे. बॅच मध्ये मी डिटेल मध्ये शिकवत असतो की कोणत्या प्रकाराला कसं ओळखायचे. आपली रिव्हिजन चालू आहे फास्ट स्वरूपात. प्रश्न क्रमांक 8 नंतर 9व्या नंबरचा प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. एफिशियन्सी कार्यक्षमतेच्या बेसवर डिपेंडंट हा प्रश्न आहे. एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता 3 व्यक्ती आहेत. अरुणने एका दिवसात पहिला व्यक्ती अरुण, दुसरा व्यक्ती सचिन आणि तिसरा व्यक्ती राहुल. अरुण सचिन आणि राहुल मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार हे काढायचं आहे. हा डब्बा ठीक आहे. त्याचप्रमाणे राहुल एकटा हा 14 दिवसात करतो. यांचा लसावी. आता अशा टाइपच्या एक्झाम्पलला तुम्ही जर ट्रिक्सनी सोडवायला गेले तर 100% हा प्रॉब्लेम तुम्हाला फसवणार पेपरमध्ये. मग आपल्या मेथडनी जी एक मेथड आहे गुलाबजामुन मेथड, त्या मेथडने नक्कीच तुम्ही बरोबर सोडवू शकता. आता बघा, अरुण एका दिवसात केलेले काम हे सचिनच्या एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहेत. म्हणजे अरुण हा अर्धा काम करतो. म्हणजे अरुण जर अर्धा काम करतो, अरुण जर 1 गुलाबजामुन बनवतो तर सचिन हा 2 गुलाबजामुन बनवेल. कारण की सचिनच्या कंपॅरिझन मध्ये अरुणचे एका दिवसात केलेले काम हे सचिनचे एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहेत. अगदी बरोबर, अर्धे काम आहेत. त्याचप्रमाणे अरुणने एका दिवसात केलेले काम हे सचिनच्या एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहेत. म्हणजे सचिनची एफिशियन्सी डबल. त्याचप्रमाणे सचिन एका दिवसात केलेले काम हे राहुलच्या एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहेत. म्हणजे अर्धी एफिशियन्सी कोणाची आहे? कार्यक्षमता. म्हणजे सचिन जर 2 गुलाबजामुन बनवतो तर राहुल हा किती गुलाबजामुन बनवेल? 4 गुलाबजामुन. राहुलला किती दिवस लागतात गुलाबजामुन बनवण्यासाठी? राहुल एकटा 14 दिवसात गुलाबजामुन बनवतो. 14 चोक 56 म्हणजे 56 आहेत. 14 चोक 56 बरोबर आहेत एकूण गुलाबजामुन. आता ते तिघही जर एकत्र आले, 4 आणि 2 6 आणि 1 7 गुलाबजामुन एका दिवसात बनवतात. 56/7 बरोबर 8 दिवस लागेल. मेथड तीच आहे तुमच्या समोर, तुम्ही बघा बरं. मेथडला मी कोणत्याच प्रकारचा बदल केलेला नाही आहे. गुलाबजामुन मेथड जबरदस्त मेथड आहे. टाइम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टम या 2 घटकाला सोडवण्यासाठी.
कारण की हे जे दोन घटक आहे, हे दोन घटक ज्या वेळेस तुम्ही, कारण की हा रिसेंटली आलेला क्वेश्चन आहे 2024चा, अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 च्या नंतर 10व्या नंबरचा प्रश्न. अ, ब आणि क या तीन पाईपने एक पाण्याची टाकी 20 तासात भरतात. अ, ब, क, एबीसी मिळून किती तासात भरतात? एबीसी मिळून त्यांना 20 तासात टाकी भरतात. कची गती बी पेक्षा दुप्पट आहे. कची गती बी पेक्षा दुप्पट आहेत, दुप्पट. आणि ब ची गती अपेक्षा तिप्पट आहे, अपेक्षा तिप्पट आहे. जर ए हा एक गुलाबजामुन बनवतो, त्या सिच्युएशन मध्ये ब ची गती अपेक्षा तिप्पट आहे, तर ब हा 3 गुलाबजामुन बनवेल. आणि जर ब 3 गुलाबजामुन बनवतो, दुप्पट म्हणजे 6 गुलाबजामुन, यांची बेरीज जर गेली तर ते एका दिवसात 10 गुलाबजामुन बनवतील. त्यांना 20 तास लागते. एका तासात किती गुलाबजामुन? 10 गुलाबजामुन. तर एकूण गुलाबजामुन बरोबर 200 गुलाबजामुन आहेत. कोणाचं काढायचं आपल्याला? आपल्याला काढायचं आहे अ एका तासात एकच गुलाबजामुन बनवतो, तर 200 तास लागणार आहेत गुलाबजामुन बनवण्यासाठी. ऑप्शन क्रमांक पहिला. मेथड तीच आहे, मेथड बदल कोणत्याच प्रकारचं नाही आहे. ठीक आहे. आता बघा, आतापर्यंत टोटल किती घटक झाले? 3 घटक. लसावी मसावी पहिला, दुसरा टाइम अँड वर्क, तिसरा पाईप अँड सिस्टम. जे काही मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत, कारण की टाइम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टम मध्ये 3च प्रकारचे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. एक म्हणजे बेरी वजाबाकी, दुसरा टाईप गुणाकार भागाकार, आणि तिसऱ्या नंबरचा जो आहे तो एफिशियन्सीच्या बेसवरचा एक्झाम्पल. आता आपली जशी रेल्वे चालू आहे स्पीडनी, त्या स्पीडचा वापर करून आपल्याला रेल्वे म्हणजे ट्रेन या घटकाला सुरुवात करायचं आहे. एकूण 4च एक्झाम्पल आहे जे रेल्वेमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. फॉर्म्युल्याचा वापर न करता मी तुम्हाला बॉक्सचा वापर करून सोडून दाखवतो. प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला. इथे काय करायचे? 4 डब्बे काढायचे. 1 2 3 4 डब्बे. आता या 4 डब्यापैकी या पहिल्या डब्यात हा वेळेचा डब्बा राहणार आहे, टाइम 1, हा टाइम 2, डिस्टन्स 1 आणि डिस्टन्स 2. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोलला ओलांडते. पोलला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बरोबर किती सेकंद आहे? 9 सेकंद आहेत. 9 सेकंद. जर स्पीड दिलेली आहे आणि हा दुसरा बॉक्स सेकंद मध्ये आहेत, हा कशात दिलेला आहे? सेकंद मध्ये दिलेला आहे. 9 सेकंद. आणि इथे जर सेकंद मध्ये लिहायचं, बिंदास 36 लिहून घ्यायचं, बिंदास, काहीच न पाहता. कारण की जर सेकंद मध्ये काढायचं आहे तर इथे 36 लिहायचं. लिहिल्याच्या नंतर दिलेल्या स्पीडवर शून्याचा वापर करायचा. दिलेल्या स्पीडवर, कारण की डिस्टन्स, शून्याचा वापर केल्याच्या नंतर 540. आता या 36 ला जर 4चा भाग दिला तर 9 येतो. त्याचप्रमाणे 540 ला 4चा भाग द्या. 4चा भाग 4 1 4, उरले 14, 4 3 12, उरले 2, 4 5 20, 135 मीटर. आता ती कन्सेप्ट लवकरात लवकर समजून सांगतो. ज्या वेळेस एक आगगाडी एखाद्या व्यक्तीला पोलला, म्हणजेच आगगाडीचा ऍक्सिडेंट होत नाही, त्या समोरचा ऑब्जेक्टचा ऍक्सिडेंट होते, त्यावेळेस त्या आगगाडीला, त्या व्यक्तीला पोलला ओलांडण्यासाठी लागणारा टाइम, म्हणजेच ती आगगाडी फक्त स्वतःच्या लांबीला ओलांडते. हे जे 4 बॉक्स आहे 36 सेकंद, हे 36 कुठून आलं? कारण की मला हे 9 सेकंद दिसलं. त्या पोलला ओलांडण्यासाठी 9 सेकंद. मग पोलला ओलांडण्यासाठी जर 9 सेकंद लागतात, तर 9 सेकंद तरी ते डायरेक्ट 36 लिहिल्याच्या नंतर दिलेल्या स्पीडला 10चा गुणाकार करणे. स्पीड किती आहे? 54 आहे. 54 ला 10चा गुणाकार केल्यानंतर 540. 36चं उत्तर 540 आहे. तर 9चं उत्तर किती असणार आहे? कारण की या 36 ला कितीचा भाग? 4चा भाग. 4चा भाग दिल्याच्या नंतर 9 येतो. तर 540 ला 4चा भाग दिल्याच्या नंतर 135 मीटर येतो. ज्या वेळेस आगगाडी एखाद्या व्यक्तीला ओलांडते, स्वतःच्या लांबीलाच ओलांडते, कारण की त्या व्यक्तीची लेंथ निग्लेजिबल राहते ट्रेनच्या लेंथच्या कंपॅरिझन मध्ये. 135. हा प्रश्न संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024.
2024 ची परीक्षा जे 2 फेब्रुवारी 2025 म्हणजे या वर्षी झाली होती त्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट 4 डब्यांनी एकूण किती डब्बे? 4 डब्बे. 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते. 72 सेकंद. 72 इथे किती लिहायचं? 36 लिहिल्याबरोबर शून्याचा वापर करायचा म्हणजे 800. 36चा दुप्पट 800 सॉरी 36चा दुप्पट 72 तर 800चा दुप्पट 1600. या 1600चे 2 भाग करायचे. का बरं 2 भाग करायचे? त्याचे कारण सांगतो मी. 700 मीटर लांबीची आगगाडी उरलेले बाकीचे जे आहेत 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. ऑप्शन क्रमांक दुसरा हे राईट उत्तर आहे. बॉक्सचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीचं. कारण की ज्या वेळेस आगगाडी एखाद्या प्लॅटफॉर्मला, ब्रिजला, टनलला, बोगद्याला ओलांडते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची लांबी पण ओलांडते. म्हणजे या 1600 मीटर मध्ये 700 मीटर रेल्वेची लांबी आहे आणि 900 मीटर त्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे. समजने वाले को इशारा काफी है दोस्तों. कारण की कसं आहे, फॉर्म्युल्यानी तुम्ही करू शकता, मला अजिबात प्रॉब्लेम नाही. पण जर एक वेळा या पद्धतीने करायला लागले ना तर खतरनाक ट्रिक्स तुमच्याकडे येणार आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 3 बॉक्स पद्धत. 4 बॉक्स. जर रेल्वेचा वेग 63 किलोमीटर प्रति तास रेल्वेच्या जाणाऱ्या दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंद मध्ये पार करेल? 500 मीटर किती सेकंद मध्ये? सेकंद म्हटल्याबरोबर येते 36. आता बघा, जर एकाच डायरेक्शननी आहे, सेम डायरेक्शन, एकाच दिशेने सेम डायरेक्शन मध्ये स्पीडची वजाबाकी करावी लागते. हे तर नक्कीच माहित असायला पाहिजे तुम्हाला. मग 63 मधून 3 जर गेले तर किती उरले? 60. आणि या 60 किती उरले? 60 उरलेले आहेत. 60 किलोमीटर प्रति तास. कारण की वजाबाकी सेम डायरेक्शन आहेत म्हणून. इथे कशाचा वापर करायचा? वापर करायचा शून्याचा. आधीच बोलल्याप्रमाणे सेकंद आहेत. आता बघा, हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल केल्याच्या नंतर 6 6 36 6 35 6 चा गुणाकार 6 6 36 6 35 30 सेकंद लागणार आहेत. बरोबर व्यवस्थित बॉक्सचा वापर करून सोडू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 4 बॉक्स पद्धत. 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते. विरुद्ध दिशेने ताशी 80 किलोमीटर वेगाने येणाऱ्या दुसऱ्या आगगाडीस 9 सेकंदात 9 सेकंद पाहिल्याबरोबर 36 सेकंद. आता जर विरुद्ध दिशा आहे तर स्पीड म्हणजे वेगाची बेरीज होते. जर दिशा एकच आहे, एका डायरेक्शन सेम डायरेक्शन तर वजाबाकी करायची. आणि जर अपोजिट डायरेक्शन आहे तर बेरीज करायची. 120 आणि 80 बरोबर 200 किलोमीटर प्रति तास. सेकंद लिहिल्याबरोबर कशाचा गुणाकार? 10 चा गुणाकार म्हणजे 2000. 36 पासून 9 म्हणजे 4 चा भाग. 4 चा भाग. इथे पण 4 चा जर भाग दिला 4 चा भाग तर उत्तर बरोबर 500. आता या 500 मध्ये 2 भाग 270 मीटर लांबीची आगगाडी आणि उरलेले 230 मीटर लांबीची दुसरी आगगाडी. 230 मीटर लांबीची दुसरी आगगाडी. म्हणजे ज्या वेळेस एक आगगाडी दुसऱ्या आगगाडीला एखाद्या बोगदाला, एखाद्या टनलला, पोलला, बिल्डिंगला, इमारतला क्रॉस करते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची लांबी पण ओलांडते. म्हणजे 270 पहिल्या आगगाडीची लांबी आहे. 230 आपल्याला दुसऱ्या आगगाडीची लांबी काढायची होती. बरोबर व्हिडिओला पॉज करून एक लाईन समजून घ्या. कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅक्झिमम कंटेंट मला कव्हर करायचं आहे. हे 4च एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत जे पेपरमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. 2024 चा पेपर जो 25 ला झाला 2 फेब्रुवारी 2 एक्झाम्पल ऍट अ टाइम एकाच घटकाचे विचारण्यात आले. हा बघा, हा एक आणि हा दुसरा. इथे लांबी एखाद्या व्यक्तीला ओलांडते, स्वतःच्या लांबीला ओलांडते आणि एखाद्या प्लॅटफॉर्मला ओलांडते किंवा दुसऱ्या आगगाडीला ओलांडते, एका इमारतला ओलांडते, स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची लांबी ओलांडते. आणि या ठिकाणी समोरचा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्शन
जर सेम डायरेक्शन आहे तर स्पीडचा काय करायचं, बेरीज करायची. म्हणजे 63 मधून जर 3 गेले तर 60 उरले. बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज आहे. आणि नंतर 120 आणि 80 बरोबर 200 किलोमीटर प्रति तास गुणिला 10, कारण की जर सेकंद मध्ये दिलेलं आहे तरी ते 36 आणि डायरेक्टली 10चा गुणाकार करायचा. डिटेलमध्ये पाहण्यासाठी मग तुम्हाला ऍक्च्युली बॅच करावी लागेल, तेव्हाच हे डिटेलमध्ये समजणार. कारण की ते मॅट्रिक्सच्या माध्यमातून मॅक्झिमम कंटेंट विदिन टाइम कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. समोरचा बोट आणि प्रवाह, बोट आणि प्रवाहाचे ज्या कन्सेप्ट आहे ते फटाफट समजून सांगतो, कारण की रिव्हिजन हा व्हिडिओ म्हणजे रिव्हिजन पॅटर्नचा व्हिडिओ आहे. खूप जबरदस्त व्हिडिओ कंटिन्यू करा, नक्कीच तुम्हाला मजा येईल या व्हिडिओमध्ये. आता इथे बघा, पहिल्या नंबरची जे कन्सेप्ट आहेत, एकूण 7 कन्सेप्ट आहेत बोट व प्रवाहामध्ये. फटाफट समजून सांगतो. पहिल्या नंबरची कन्सेप्ट, बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डाऊनस्ट्रीम म्हणतो, म्हणजे बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने. तर बोटीचा वेग, स्थिर पाण्यात पाणी थांबलेलं आहे, फक्त बोटीचा वेग अधिक पाण्याचा वेग, बोटीचा वेग अधिक पाण्याचा वेग. म्हणजे ते जर पाहिलं, ही बोट आहे, माझ्याकडे येत आहे, पाणी पण माझ्याकडे येत आहे. बोटीचा वेग जर 10 किलोमीटर प्रति तास आहे आणि पाण्याचा वेग जर 3 किलोमीटर प्रति तास आहे, त्याचप्रमाणे डाऊनस्ट्रीमची स्पीड बरोबर 13 किलोमीटर प्रति तास, कारण की एकाच दिशेने जात आहेत. दुसऱ्या नंबरची कन्सेप्ट, बोटीचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, अपस्ट्रीम. बोटीचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बोट इथे जर तुम्ही पाहत असाल तर बोट माझ्याकडे येत आहेत, पाणी त्या साईडनी जात आहेत. बोट माझ्याकडे, पाणी त्या साईडनी. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं, बोटीच्या वेग मधून प्रवाहाचा वेग वजा करायचा. बोटीचा वेग किती आहे, बोटीचा वेग आहे 10 किलोमीटर प्रति तास, प्रवाहाचा वेग किती आहे 3 किलोमीटर प्रति तास. मग 10 मधून 3 जर गेले तर 7 किलोमीटर प्रति तास बोटीचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे अपस्ट्रीमचं उत्तर मिळणार आहे. नेक्स्ट कन्सेप्ट, फक्त बोटीचा वेग काढायचा आहे. बोटीचा वेग काढण्यासाठी बेरीज भागीला 2 करायची. प्रवाहाच्या दिशेचा वेग, प्रवाहाच्या दिशेचा वेग म्हणजे बोट अधिक प्रवाह, प्रवाहाच्या विरुद्ध. डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम अधिक अपस्ट्रीम भागीला 2, अपस्ट्रीम भागीला 2. प्रवाहाच्या दिशेने वेग, बोटीचा इथे आहेत, बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने, बोटीचा वेग, बोटीचा वेग, बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. सरळ सरळ यांची बेरीज करायची. 15 अधिक 9 बरोबर 24, 24 चा अर्धा बरोबर 12. 15 अधिक 9 भागीला 2, 24 चा अर्धा 12. 12 कशाचा, बोटीचा वेग, बोटीचा वेग, बोटीचा वेग स्थिर पाण्यात. त्याचप्रमाणे नेक्स्ट, फक्त प्रवाहाचा वेग, बोटीचा वेग, बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, वजाबाकी भागीला 2. डाऊनस्ट्रीम वजा अपस्ट्रीम भागीला 2. 15 मधून जर 9 गेले तर 6 उरले. 15 वजा 9 भागीला 2 तर 6 चा अर्धा बरोबर 3 किलोमीटर प्रति तास. एकूण 4 फॉर्म्युले झाले. पहिल्या नंबरचा फॉर्म्युला कोणता, पहिल्या नंबरचा फॉर्म्युला डाऊनस्ट्रीम बोट प्लस प्रवाह, अपस्ट्रीम बोट वजा प्रवाह, आणि डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम त्या कंडिशन मध्ये बेरीज भागीला 2. फक्त बोटीचा वेग काढायचा आहे, बेरीज भागीला 2. कशाची बेरीज, बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने आणि बोटीचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जे काही स्पीड दिलेली त्यांची बेरीज करून 2 चा भाग द्यायचा. आणि बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने आणि बोटीचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिल्याच्या नंतर जर प्रवाहाचा वेग काढायचा आहे तर वजाबाकी भागीला 2 करायचं. म्हणजे या ठिकाणी वजाबाकी भागीला 2, वजाबाकी भागीला 2. प्रिव्हियस स्लाइड मध्ये इथे बेरीज भागीला 2, या ठिकाणी बेरीज भागीला 2, बेरीज भागीला 2. 15 अधिक, ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट, चांगल्या लेवलची कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट नंबर 5, एकूण वेळ काढायचा आहे. म्हणजे जाण्यासाठी ज्यावेळेस पाणी आणि बोट एका दिशेने जात आहेत आणि येण्याच्या वेळेस पाणी बोटच्या विरुद्ध दिशेने आहेत, मग जाण्यासाठी येण्यासाठी लागणारा वेळ ही 5व्या नंबरची कन्सेप्ट. 6व्या नंबरची कन्सेप्ट, जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेळेतील फरक. मग अशा कंडिशन मध्ये एकूण वेळ जर काढायचा आहे तर प्रवाहाच्या दिशेने वेळ व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेळ. वेळ म्हणजेच अंतर्भागीला गती, अंतर्भागीला वेग. त्याचप्रमाणे आता बघा, हे तर फॉर्म्युले आहे, फॉर्म्युले व्यवस्थित बघा. मी एकदम जबरदस्त शॉर्टकट पद्धतीने सोडून दाखवतो तुम्हाला. 30 किलोमीटर
जाण्यासाठी आणि येण्यासाठी 30 किलोमीटर. एकूण वेळ काढायचा आहे, कारण की डिस्टन्स भागीला स्पीड बरोबर टाइम. जाण्यासाठी 30 किलोमीटर, येण्यासाठी 30 किलोमीटर. बट जाण्यासाठी मोटर बोटचा वेग आहे 15. ऑप्शन मधून आपल्याला प्रवाहाचा वेग पहिल्या नंबरचा ऑप्शन, दुसऱ्या नंबरचा ऑप्शन, तिसऱ्या नंबरचा ऑप्शन, चौथ्या नंबरचा. 15 अधिक 4 जर केले 19, 19 भाग 15 ला जात नाही तर 5 जोडतो मी दोन्ही जागेवर. 15 वजा 5. इथे जाण्यासाठी इथे डाऊनस्ट्रीम स्पीड, त्या ठिकाणी अपस्ट्रीम स्पीड. कारण की बोट आणि प्रवाह एका दिशेने आहे, ते बोट विरुद्ध प्रवाह. तर 30 भागीला 20 अधिक 30 भागीला 10. येण्यासाठी 3 तास, जाण्यासाठी 1.5 तास बरोबर 4.5 तास. प्रॉब्लेम मध्ये चेक करा 4.5 तास. या पद्धतीने सोडवायचं. जबरदस्त मेथड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. या एक्झाम्पल इथे बघा. एक एक्झाम्पल. बोटीचा एका बोटीला 36 मैल अंतर, 36 मैल जाण्यासाठी, 36 मैल येण्यासाठी. त्यापैकी त्यांचा जो फरक दिलेला आहे 90 मिनिटाचा फरक दिलेला आहे. 90 मिनिटाचा फरक, 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा फरक, 1.5 तासाचा फरक. त्यापैकी मैल प्रति तास बोटीचा वेग, मैल प्रति तास 10 अधिक आणि फरक 10 वजा. ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन 2 ठेवतो. 2 ठेवल्याच्या नंतर 36 भागीला 12, 12 त्रिक 36, 3 तास लागले. आणि 36 भागीला 8, 8 चौक 32, 8 पंचे 40, 4.5 तास लागले. यांचा फरक बरोबर किती तासाचा आहे? 1.5 तासाचा फरक आहे, म्हणजे 90 मिनिटाचा फरक आहे. तर अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे जाण्यासाठी येण्यासाठी लागणारा वेळेतील फरक बरोबर 1.5 तास. एकूण वेळ, एक वेळेतील फरक. काही एक्झाम्पल सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट कन्सेप्ट. 4 चलापैकी 3 चल दिलेले असतील. 4 चलापैकी 3 चल दिलेले असतील. एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो. एका बोटीने एक ठराविक अंतर प्रवाहाच्या दिशेने 1 तासात पूर्ण केले. बोट प्लस प्रवाह, बोट प्लस प्रवाह प्रवाहाच्या दिशेने, आणि बोट वजा प्रवाह प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तर 1 तास लागलेला आहे. नंतर 1.5 तास अदला बदल करायचं. 1.5 तास आणि 1 तास. का बरं? कारण की बेरीज केल्याच्या नंतर जर तास आहे, त्या तासला जर स्पीड मध्ये लिहायचं आहे. कारण की इथे जर तुम्ही जर पाहिलं तर बोटीचा वेग, प्रवाहाचा वेग काढण्यासाठी अधिक पट मध्ये अधिक करायचं. आता ही कन्सेप्ट त्याच्यापेक्षा जबरदस्त आहे. इथे काय करायचं? इथे बघा. भाग दिल्याच्या नंतर भाग 3 आणि 2चा भाग जाणार आहेत. अर्धा जर भाग देतो तर आता या ठिकाणी 3, 2 यांची करायची बेरीज. यांची बेरीज म्हणजेच बोट. 3 आणि 2 5, आणि यांचा काढायचा फरक म्हणजेच 3 मधून बेरीज बरोबर बोटची किंमत, फरक बरोबर प्रवाहाची किंमत. प्रवाहाचा वेग 1चं उत्तर आपल्याला 3 दिलेलं आहे. तर 5चं उत्तर 3 5 15. ऑप्शन क्रमांक 4 राईट उत्तर आहे. तर एकदम जबरदस्त ट्रिक्स आहे. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही सोडवू शकता. ओके. हे फॉर्म्युले आहेत. स्क्रीनशॉट पण तुम्ही काढू शकता. एकूण 7च फॉर्म्युले आहेत. त्या 7 फॉर्म्युल्याचा वापर करून या ठिकाणी एकूण 4 फॉर्म्युले स्लाइडवर आहेत. नंतरच्या स्लाइडवर आहेत तर 3 फॉर्म्युले. 7 फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही बोट व प्रवाह या घटकामधला कोणताही प्रश्न सोडवू शकता. नंतरचा आणि शेवटचा युनिट. आतापर्यंत एकूण आपले किती युनिट कव्हर करण्यात आले? 5 कव्हर करण्यात आले. लसावी मसावी, त्याच्यानंतर टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, त्यानंतर ट्रेनच्या नंतर बोट व प्रवाह, आणि शेवटचा युनिट टाइम, डिस्टन्स आणि स्पीड, वेळ, अंतर आणि वेग. पहिल्या नंबरची कन्सेप्ट. एकूण 4 चल असतात. अंतर बरोबर प्रॉब्लेम सांगतो सुरुवातीला. एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर समान वेगाने प्रवास करते. अंतर बरोबर 480. अंतर बरोबर 480 वेगाने. जर तिचा वेग 8 किलोमीटर प्रति तासने कमी केला. सुरुवातीला वेग जर x तर आता x वजा 8. फरक, वेगेतील फरक 8. तर या ठिकाणी अधिक लागतात. आता बघा, हा जो स्ट्रक्चर आहे इथे समजून सांगतो.
अंतर बरोबर पहिला वेग गुणिला दुसरा वेग, ज्या वेळेस एकूण वेळ दिलेला आहे तर या दोन्ही वेगाची बेरीज करायची आहे फॉर्म्युला. जर डिस्टन्स अंतर काढायचं आहे, पहिला वेग गुणिला दुसरा वेग भागीला जर वेळेतील फरक तर वेगेतील या ठिकाणी फरक काढायचा. आणि या दुसऱ्या नंबरचाच वापर मी त्या ठिकाणी केलेला आहे. या दुसऱ्या नंबरचा वापर इथे बघा. अंतर 480, जर 8 वेग कमी, सुरुवातीचा वेग जर x आहे तर x वजा 8 आणि यांच्यामधला फरक 8 चा आहे गुणिला 3. आता जर या ठिकाणी 3 चा जर भाग दिला तर 16 त्रिक 48, 160 गुणिला 8 x आणि x वजा 8, 16 4 चोक 16, 160 गुणिला 8 याचे फॅक्टर करायचे. फॅक्टर करण्यासाठी 4 चोक 16 गुणिला 8, 8 चोक 32, 40 आणि 8 चोक 32. सुरुवातीचा वेग 40 आणि नंतरचा वेग 32. सुरुवातीचा वेग 40. एक मेथड दुसरी मेथड सांगतो, ती मेथड जबरदस्त आहेत. 480 ला पहिल्या ऑप्शनचा भाग देतो तर किती वेळ लागणार आहे? 0 0 कॅन्सल केल्याच्या नंतर 12 चोक 48, 12 तास लागले. आता 480 ला 8 कमी करायचा, 8 जर कमी तर 32, 16 दुनी 32, 16 त्रिक 48, भाग जर 30 ला 2 चा दिला तर 15 तास लागले. किती तास जास्त लागत आहे? 3 तास. या मेथडनी करू शकतो, मला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा, 45 ऑप्शन घ्यायचा. पहिला ऑप्शन 270, 270 45 चा जर भाग दिला 9 9 पाहिजे 45, 9 त्रिक 27, 6 चा भाग जातो. नंतर 60 किलोमीटर वेगाने गेल्यास 270 भागिला 60, 0 0 कॅन्सल, 6 चोक 24, 6 पंचे 30, 4.5 तास, 6 तास. फरक किती तासाचा आहे? 1.5 तासाचा आहे. अगदी बरोबर 270. नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा, एक कन्सेप्ट आहे, जबरदस्त कन्सेप्ट आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ज्यांचा गुणाकार आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात आणि जे समोर आहेत ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एकच आहे विद्यार्थी मित्रांनो. अंतर जर स्थिर म्हणजे कॉन्स्टंट असताना जर आपण स्पीडला वाढवतो, वेगला वाढवतो तर लागणारा वेळ कमी लागतो. आणि जर स्पीडला कमी करतो तर लागणारा वेळ जास्त लागतो. आणि वेळेचं आणि वेगांचं म्हणजे स्पीड आणि टाइमचा जो वेगांचा गुणोत्तर जर काढायचा आहे, या एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो. एक्झाम्पल क्रमांक पहिला या कन्सेप्टवरचा. एका मुलाने त्यांच्या नेहमीच्या वेगात 5 7 इथे फरक कितीच आहेत? हा नेहमीच्या वेगात स्पीड 1 आणि स्पीड 2 किंवा ऍक्च्युअल स्पीड ही सुरुवातीची स्पीड. एका मुलाने त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 5/7 वेगाने चालतो. 5/7 वेगाने चालतो. स्पीड 1 आणि स्पीड 2. अदला बदल केल्याच्या नंतर टाइमचा रेशो मिळतो. 6 मिनिट उशीर पोहोचतो. हा टाइमचा रेशो आहे. म्हणजे जर स्पीडच्या रेशोला आपण अदला बदल केलं तर टाइम 1 आणि टाइम 2 चा रेशो मिळतो 7:5. यांचा फरक कितीचा आहे? 2. 2 बरोबर 6 म्हणजे 3 चा गुणाकार. त्याचप्रमाणे दोन्ही साइडला जर 3 चा गुणाकार जर केलं तर 3 चा गुणाकार केल्याच्या नंतर 7 त्रिक 21 आणि 5 त्रिक 15. बघा तुम्ही 60 मिनिट उशिरा लागतो. तर प्रत्यक्षात त्याला सामान्य वेगाने चालल्यास किती वेळ लागेल? सामान्य वेगाने जर तो चालला तर त्याला 15 मिनिट लागेल. इथे 21 मिनिट लागतो. सामान्य वेग 15 मिनिट लागेल. ऑप्शन क्रमांक दुसरा हे राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट दुसऱ्या नंबरचा. जर एखादी व्यक्ती 10 किलोमीटर प्रति तास स्पीड 1 10 किलोमीटर प्रति तास आणि स्पीड 2 14 किलोमीटर प्रति तास वेगाने चालली, 20 किलोमीटर जास्त लागतात, जास्त कव्हर करतो. आता या ठिकाणी प्रत्यक्षात त्याने किती अंतर चालेल? अर्धा जर केलं तर 5, अर्धा जर केलं तर 7. ऍक्च्युअली ही स्पीड आहे, म्हणजे हा वेग किंवा ही ऍक्च्युअल स्पीड आहे, हा वेग आहे. तर हा ऍक्च्युअल अंतर, हा बदलचा अंतर म्हणजे दोन अंतर मध्ये बदल, कारण की स्पीड मध्ये बदल अंतर मध्ये हे सारखेच असतात कारण की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. तर कितीचा बदल? 2 2 बरोबर किती दिलेला आहे? 2 बरोबर आहे तर 20 किलोमीटर.
2 बरोबर आहेत, यांचा फरक कितीचा आहे 2, 2 बरोबर 20 किलोमीटर जास्त चालतात. तर 1 बरोबर 10 किलोमीटर, ऍक्च्युली 5, कारण की डिस्टन्स आणि स्पीड हे सारखेच असतात. तर 5 गुणिला 10 बरोबर 50 किलोमीटर आणि नंतर बदल केल्याच्या नंतर 70 किलोमीटर, म्हणूनच 20 किलोमीटर जास्त. ऑप्शन क्रमांक पहिला हा राईट उत्तर आहे. ऐकून, कारण की खूप पेशन्स लागतात माय डिअर फ्रेंड. स्पीडनी शिकवलं आणि स्लो शिकवलं याच्यात भरपूर मोठा फरक आहे. नक्कीच जर तुम्हाला मेहनत, डेडिकेशन जर आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण किती घटक, पहिल्या नंबरचा घटक जो आहे लसावी मसावी, दुसऱ्या नंबरचा घटक टाइम अँड वर्क, नंतर पाईप अँड सिस्टम, त्यानंतर ट्रेन, बोट प्रवाह आणि टाइम अँड डिस्टन्स, 6 घटक मी कव्हर करून दिलेले आहे. आणि सर्वात मोस्ट एक्झाम्पल जे वारंवार विचारण्यात येतात, या टाईप मधूनच, या प्रकारामधूनच एखादा एक्झाम्पल 21 डिसेंबरला येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही समजला, दुसऱ्या वेळेस बघा. कमेंटच्या माध्यमातून तुमच्या भावना ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. नक्कीच त्या कमेंटवर मी जे आहेत विचार करूनच समोरचा व्हिडिओ जे आहे ते नक्कीच तयार करणार आहेत, बनवणार आहेत. राईट. आपले एकूण 5 व्हिडिओ पैकी 2 व्हिडिओ झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ज्या काही ग्रुप तुमच्याकडे आहे त्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि कारण की कसं आहे की ट्रॅडिशनल मेथडचे व्हिडिओज मी प्रोव्हाइड नाही करत आहे, कंटेंट हा डिफरंट पद्धतीचा करत आहे आणि एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कंटेंट डिलिव्हर करणे आणि त्याचप्रमाणे सोपे प्रश्न नाही आहेत बरं, जे काही प्रश्न इम्पॉर्टंट आहे ते पूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. तर इथे आज आपण थांबूया.